मंदिराचा खरा आत्मा, खरा केंद्रबिंदू हा खजिना नाहीच मुळी. मंदिराच्या गर्भगृहात आहे भगवान विष्णूंची एक अतिशय भव्य आणि विस्मयकारक मूर्ती. अनंत नावाच्या सर्पावर म्हणजे शेषनागावर पहुडलेल्या अनंत शयन मुद्रेतली ही मूर्ती तब्बल 18 फूट लांब आहे. आणि ही मूर्ती इतकी विशाल आहे की तिचं दर्शन एकाच वेळी एकाच दृष्टिक्षेपात घेता येत नाही. त्यासाठी एक खास व्यवस्था आहे. 3 वेगवेगळे दरवाज्यांमधून मूर्तीचे 3 वेगवेगळे भाग पाहावे लागतात. पहिल्या दारातून प्रभूचं दिव्य मुख दिसतं, दुसऱ्या दारातून कमळेचा भाग आणि नाभीतून उगवलेलं कमळ, आणि तिसऱ्या दारातून दिसतात ते त्यांचे पवित्र चरण. ह्या मूर्तीची रचनाही तितकीच दिव्य आहे. ही मूर्ती कुठल्या दगडातून किंवा धातूतून बनवलेली नाहीये, तर कटुशर्कर योगम नावाच्या एका खास पवित्र औषधी मिश्रणातून म्हणजे एका लेपातून बनवली आहे. आणि याच्या आत नेपाळमधून आणलेले तब्बल 12,008 पवित्र शाळीग्राम दगड आहेत. म्हणूनच या मूर्तीवर कधीही पाण्याने अभिषेक केला जात नाही. तर मग ह्या सगळ्याच्या शेवटी एक प्रश्न उरतोच. या अकल्पनीय अनइमॅजिनेबल संपत्तीच्या ठिकाणी खरा खजिना नक्की कोणता? तो तळघरात बंधसलेला की उघडलेला? की या सोन्या चांदीच्या हिऱ्या माणकांच्या पलीकडे तो गौरवशाली इतिहास, ती अखंड श्रद्धा आणि पिढ्यानपिढ्या जपलेली ती जिवंत परंपरा हाच खरा खजिना आहे? याचं उत्तर कदाचित प्रत्येकाने आपल्या मनात शोधायचं आहे.